नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। रोज स्वयंपाक करताना रोजचा पडणारा प्रश्न, आज भाजी कोणती बनवायची। त्यात सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, त्यात भाजी बनवायचा रोज प्रश्नच पडतो। मला जसं कोणती भाजी बनवायची प्रश्न पडतो तसं तुम्हालाही पडतो का? असं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला पण रोज असा प्रश्न पडतो का? चला तर आज मी बनवणार आहे अगदी कमी साहित्यात आणि एकदम चटकदार अशी अक्का मसूरची भाजी। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अक्का मसूर बनवण्यासाठी पहिल्यांदा अक्का मसूर स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा। त्यानंतर आता कुकरमध्ये अक्का मसूर शिजवून घ्यायचा। कुकरमध्ये थोडं पाणी घालून अक्का मसूर 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं। आता मी अक्का मसूर शिजवतानाच त्यात एक मोठा कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी हळद घालून अक्का मसूर शिजायला ठेवते। आणि अक्का मसूर पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या देऊन अक्का मसूर शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर पाहू शकता अक्का मसूर छान असं शिजलेलं आहे। पळीने सगळं असं एकत्र करून घ्यायचं। पळीने सगळे एकत्र करून झाल्यानंतर आता आपण अक्का मसूरसाठी फोडणी करून घेऊया। फोडणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान कडल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे छान तडतडल्यानंतर त्यात 2 मिरच्या चिरून घालायच्या। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडासा सोडा घालायचा, हॉटेलसारखी चव येण्यासाठी थोडासा सोडा घालायचा। त्यानंतर गरम मसाला, थोडीशी घरची चटणी घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर शिजवलेला अक्का मसूर घालून घ्यायचा। अक्का मसूर घालून सगळं छान परतून घ्यायचं। सगळं मसाला एक करून घ्यायचा आणि छान 2 ते 3 मिनिटं अक्का मसूर शिजू द्यायचा। 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर पाहू शकता भाजी किती मस्त बनलेली आहे आणि दिसायला पण खूप म्हणजे खूपच मस्त झाली आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालून छान 1 मिनिट शिजू द्यायचं आणि त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं। तूप घालून भाजी 1 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची। पाहू शकता कलर किती छान आलेला आहे। सेम हॉटेलसारखी आपली अक्का मसूरची भाजी बनलेली आहे। अशी भाजी घरी बनवलात तर बाहेर जाऊन हॉटेलची अक्का मसूरची भाजी खायची गरजच लागणार नाही, इतकी छान बनते भाजी। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच भाजी बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल। अक्का मसूरची अशी भाजी चपाती किंवा रोटी सोबत खायला खूपच छान लागते आणि त्यासोबत दही असेल तर ही भाजी खूपच खायला मस्त लागते। ह्या पद्धतीने अक्का मसूरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। खात रहा, आनंदात रहा आणि घरगुती चवीचा आस्वाद घेत रहा। अशीच रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। नमस्कार। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।